सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी झालेल्या विजय संकल्प सभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजले। मी ज्यावेळी आमदार झालो पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरती बोललो। त्यावेळी समांतर पाईपलाईनसाठी 89 कोटी रुपये मिळणं अपेक्षित होतं। मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली, त्यांच्या पहिल्या 100 डेजच्या प्रोग्राममध्ये त्यांनी 89 कोटी रुपये मंजूर करून दिले। आज समांतर जलवाहिनी पूर्ण झालेली आहे, परंतु आमदार म्हणून काम करत असताना काही तांत्रिक अडचणी माझ्या समोर लक्षात आल्या की समांतर पाईपलाईन जरी पूर्ण झाली असेल तर आपण फक्त शहरातल्या एबीडी एरियामध्येच रोज पाणी पुरवठा देऊ शकतो, परंतु आपला हद्दवाढ भाग असेल, शहराचा मध्यम भाग असेल, ह्यांना जर रोज पाणी पुरवठा द्यायचा असेल तर 892 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर करून घेऊन शहरात काही अतिरिक्त पाईपलाईन, काही पाण्याच्या टाक्या बांधणं गरजेचं आहे। ही बाब पालकमंत्री साहेबांनी व मी जवळपास मार्च महिन्यातच त्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला 892 कोटी रुपये मंजूर करण्याचा शब्द दिला। आणि मला अभिमान आहे की सर्व भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यामुळं या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे। आज मी अनेक सभांमध्ये तुम्हाला सांगतोय की आपण काही करून शहराला रोज पाणी पुरवठा करणार आहोत। आज ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांचा विकास होणं अपेक्षित होतं। ज्या अपेक्षेने सिद्धेश्वर देवस्थानचा विकास होतोय, आपल्या 68 लिंगांचं सुद्धा सुशोभीकरण नूतनीकरण होण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना जवळपास 6,80,00,000 रुपयाचा निधी मागितला आणि त्यालाही त्यांनी 5 कोटी रुपये निधी देण्याची तत्वता मंजुरी दिली आणि त्यातले 2 कोटी रुपये आपल्याला प्रथम टप्प्यात मंजूर झालेले आहेत। आपल्या यात्रेनंतर या 68 लिंगांचं सुशोभीकरण सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधान भवन बांधण्याची अनेक वर्षाची आपली मागणी होती, तेही काम आपण मुख्यमंत्री साहेबांकडनं, विशेषतः प्रभात लोढा साहेबांकडनं या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे। त्याही भवनाचं काम येणाऱ्या काळात आपण निश्चितच सुरू करणार आहोत। सोलापूर शहराला विशेषतः तरुणांना अनेक वर्ष अपेक्षित होतं की सोलापुरातनं विमानसेवा सुरू झाली पाहिजे। हे विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष भाजपच्या आमदारांनी प्रयत्न केलं, सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलं। मी देखील आमदार झाल्यानंतर सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, आम्ही असेल, पालकमंत्री महोदय असतील, हे सातत्यानं मुरलीधरांना मोहोळ असतील, मुख्यमंत्री साहेबांकडनं पाठपुरावा करून या विमानसेवेला देखील सुरुवात केला। हे करत असताना काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदारांनी वारंवार या विकास कामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। एकीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी विकासाची गॅरंटी देतात, परंतु खासदार प्रणिती शिंदे सोलापूर विमानसेवा सुरू होणार नाही म्हणून गॅरंटी द्यायचे। परंतु मला मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे, भाजप म्हणजे कामाची गॅरंटी आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराची विमानसेवा देखील सुरू झाली। सुरुवातीला गोव्याला झाली आणि मुंबईलाही झाली आणि मी सोलापूरकरांचा आभार मानेल, आपण या दोन्ही विमानसेवेला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत। म्हणून पुढच्या 2 महिन्याच्या आत सोलापूर तिरुपतीची विमानसेवा देखील सुरू होतीये आणि सोलापूर बेंगलोरची विमानसेवा देखील सुरू होतीये। ही सगळी कामं भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात असल्यामुळेच या ठिकाणी शक्य होत आहे। विमानसेवा सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की शहराला बस सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे। मी सुद्धा अधिवेशनामध्ये याच्यावरती बोललोय, मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत बोललोय। सोलापूर शहरातील बुधवार पेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथे आपल्या ई पॉवर चार्जिंग स्टेशनचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। पुढच्या महिन्याभरात या चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण होईल आणि मी आपल्याला जबाबदारीने सांगेल, येणाऱ्या 100 दिवसात सोलापूरचे जे ई बसेस पंतप्रधान साहेबांकडनं मंजूर आहेत ते लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्यावरती धावतील आणि सोलापूरकरांना एक चांगली बस सेवा सुद्धा मिळणार आहे। या सोलापूर शहरात विशेषतः माझ्या शहर मध्य विधानसभामध्ये पश्चिम भागात कामगारांच्या चाळी आहेत। जुनी मिल चाळ आहे, पाटील चाळ आहे, वारद चाळ आहे, लक्ष्मी विष्णू चाळ आहे, एनजी मिल चाळ आहे, जुनी पोलीस लाईन आहे, धरमसी लाईन आहे। ह्या सगळ्या चाळींना चुकीच्या पद्धतीने B2 हा कायदा लागलेला आहे। शहरातल्या कर्णिक नगर, एकता नगर, गुरुनानक नगर, नवोदय सोसायटी या सोसायटीवरती B2चा कायदा चुकीच्या पद्धतीने लागलाय। तेही फ्री होल्ड करण्याची मागणी मी सातत्याने करतोय। याला मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे आणि मला अतिशय अभिमानाने सांगायचं आहे, कालच्या एका सभेमध्ये आम्ही बावनकुळे साहेबांना फोन केला
केला आणि त्यांनी सगळी आमची बाजू ऐकून घेऊन येणाऱ्या 2 महिन्यामध्ये हा B2चा निर्णय कायमस्वरूपी निकाली काढू असा शब्द सुद्धा आपल्याला महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेला आहे. यातनं निश्चितच कामगारांच्या घरांचे स्वप्न आपण प्रत्यक्ष पूर्ण करणार आहोत. सोसायटी भागात राहणाऱ्या रिटायर झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांची नावं त्यांच्या स्वतःच्या नावावरती ती घरं होणार आहेत. माझ्या मतदारसंघातील अक्कलकोट रोड MIDC येथे जवळपास 56 कोटी रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर करून दिलेला आहे. होडगी रोड वसाहत आणि अक्कलकोट रोड MIDC या दोन्ही वसाहतीमधले सगळे रस्ते एकाच वेळीस या ठिकाणी प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. मला वाटतं ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे की महापालिकेच्या हद्दीमध्ये उद्योग विभाग इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन आपल्या कामगारांच्या व उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे भाजप सरकार या ठिकाणी करत आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष आपली सगळ्यांची अपेक्षा होती की IT पार्क सुद्धा सुरू झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला मी एप्रिल महिन्यातच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की साहेब ह्या ठिकाणी सोलापूर शहराला IT पार्क होण्याची गरज आहे आणि जवळपास जुलै महिन्यात या संदर्भातलं पत्रही दिलं होतं. आणि मुख्यमंत्री साहेब सोलापूरला आले आणि त्यांनी एक सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिला की आपण येणाऱ्या काळात IT पार्क चालू करूयात. आणि मला अभिमान वाटतो की देवाभाऊ जे बोलतात ते 100% करतात आणि देवाभाऊंनी ह्या सोलापूरच्या IT पार्कला सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच सोलापूरचा IT पार्क सुद्धा या ठिकाणी होणार आहे. IT पार्क आल्यानंतर सोलापूरला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. आज आपले जे लोक बेंगलोरला हैदराबादला अन्य ठिकाणी जातात कामाला त्यांना सोलापुरात स्वतःचं हक्काचं काम मिळणार आहे. अक्कलकोट रोडच्या अर्बन स्ट्रीट मल्टीपार्कचं काम सुद्धा आपण भाजप सरकारच्या वतीने केलेलं आहे. पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राची जी जागा वन विभागाकडे अडकली होती त्या जागेचा सुद्धा पाठपुरावा करून जवळपास सोलापूर महानगरपालिकेचे 9 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी वाचवून घेतलेले आहेत. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं MRI मशीन मिळावं याच्याहीसाठी 14 कोटी रुपयाचा निधी आपण महाराष्ट्र शासनाकडनं या ठिकाणी मंजूर करून घेतोय. ही सगळी कामं मला वाटतं फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या इच्छाशक्तीमुळे या ठिकाणी शक्य होत आहे. सोलापूर शहर हे तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर ह्या सगळ्या धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं देशातनं या ठिकाणी सगळे लोक दर्शनाला येतात. परंतु दर्शनाच्या नंतरनं सोलापुरात जायचं कुठं, आणखीन काय बाबी पाहायचं म्हणलं तर आपल्याकडे काही सांगता येत नाही. म्हणून माझ्या मतदारसंघातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय जे केंद्राच्या काही त्रुटीमुळे बंद पडलं होतं ते 21 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी DPR मंजूर करून त्याला प्रथम टप्प्यात 7 कोटी रुपयाचा निधी देऊन त्याचंही काम आज या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू आहे. येणाऱ्या वर्षभरात हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी खुलं होईल आणि यात फक्त सोलापूर नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना सुद्धा या ठिकाणी मनोरंजनाचा त्या सगळ्या प्राणी संग्रहालयाचा त्यांना लाभ मिळेल. सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या श्री सिद्धेश्वर ॲडव्हेंचर पार्क हे अतिशय चांगलं झालेलं पार्क होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी असल्यामुळे ते अनेक वर्ष बंद ठेवावं लागलं होतं. त्याच्यावरही तोडगा काढून आज तो ॲडव्हेंचर पार्क आपण लोकांसाठी खुलं केलेलं आहे. एक चांगलं माध्यम सोलापुरातील लोकांना मिळालेलं आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभामध्ये बहुतांश झोपडपट्ट्या आहेत. विशेषतः 103 झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी 51 झोपडपट्ट्या ह्या सरकारी मालमत्तेच्या आहेत. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करतोय की ह्या सगळ्यांचं सुद्धा रेनगरच्या धर्तीवरती विकसित करणं गरजेचं आहे. या कामगारांना आहे त्या ठिकाणी घरं देणं गरजेचं आहे आणि हे देण्यासाठी ह्या झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास SRI स्कीम अंतर्गत करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. स्वतः पालकमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेचं भाजपचं सरकार आल्यानंतरनं 2017 साली शहरातले सगळे सार्वजनिक शौचालय केंद्राच्या स्वच्छ भारत स्कीमकडनं विकसित करण्यात आले होते. परंतु आज 8-9 वर्ष या शौचालयांच्या दुरुस्तीला होऊन झालेले आहेत. आज पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती गंभीर आहे. रोजच्या आमच्या श्रमिक वर्ग, आमच्या माता भगिनी या शौचालयाच्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. यासाठी ह्या शौचालयांना पालकमंत्री महोदयांनी जवळपास 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय आणि आज अनेक शौचालयांचं काम या ठिकाणी प्रत्यक्षात सुरुवात आहे. येणाऱ्या काळात सेटलमेंट भागातल्या
भटक्या विमुक्त जमातीमधील जे 40,000 घरकुलांची मागणी आपल्या प्रभागातील मतदारसंघातील लोकांची आहे तेही पूर्ण घेण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू, हा विश्वास मी आपल्याला देतोय. रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, दिवाबत्ती, पाणी ह्या सगळ्या गोष्टी तर नगरसेवक करतील, महानगरपालिका करतील, परंतु आता त्याच्याही पलीकडे जाऊन विशेषतः हद्दवाढ भागामध्ये प्रत्येक प्रभागात एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण, एक चांगला बगीचा, हे सगळं विशेषतः हद्दवाढ भागाला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपलं भाजप सरकार करेल, हा विश्वास मी आपल्याला या माध्यमातून देतो. शहरात अनेक ई टॉयलेट या ठिकाणी झाल्या, परंतु त्या ई टॉयलेटच्या धर्तीवरती महिलांसाठी विशेष सोय होणं गरजेचं आहे. महिलांसाठी पिंक टॉयलेटची संकल्पना डोळ्यामध्ये आणून प्रत्येक प्रभागात किमान एक चांगल्या धर्तीवरती पिंक टॉयलेट त्या ठिकाणी बांधण्याचा आमचा प्रामाणिक संकल्प या ठिकाणी आहे. ही सगळी कामं मी आपल्याला आश्वासित करतो की आम्ही सातत्याने पाठपुरावा करून आपल्याला अपेक्षित असलेली सगळे कामे आपण करून घेऊ. मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झाल्यानंतरनं मला विशेषतः मुख्यमंत्री साहेबांचं आणि पालकमंत्री साहेबांचा आभार मानायचं आहे की आपण माझ्या शहर मध्य विधानसभेला एका वर्षामध्ये 147 कोटी रुपयाचा निधी आपल्या मध्य विधानसभेला दिलेला आहात आणि इतका मोठा निधी मिळाल्यामुळेच आज आपण शहर मध्यच्या अनेक भागामध्ये निधी देऊन या ठिकाणी कामं करू शकतोय. परंतु मी पुन्हा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगणार आहे, मला जबाबदारीनिशी बोलावंसं वाटतं की सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे, हे मी सातत्याने प्रचारात सुद्धा बोललेलो आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय. पालकमंत्री काम करतायत, मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेत आणि मला विश्वास आहे की सोलापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करतील. म्हणून मी अनेक सभांमध्ये जबाबदारीने सांगतोय की 892 कोटी रुपयाची योजना मंजूर करून घेऊन या शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय मी माझ्या आमदारकीला मत मागायला तुमच्या दारात येणार नाही, हा शब्द मी पुन्हा आज तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतोय. जर मी माझ्या लोकांना रोज पाणी देऊ शकत नसेल तर मला अशी आमदारकी नकोय, मी माझ्या असा आमदारकीचा त्याग करेन, हा शब्द सुद्धा परमेश्वराला साक्षी ठेवून आज पुन्हा आपल्याला जबाबदारीने देतोय. अनेकांनी म्हणलं हे निवडणुकीला बोलतोय, निवडणुकीचा स्टंट आहे, हा निवडणुकीची वेळ मारून नेण्यासाठी बोलतोय. परंतु माझा अभ्यास करा, या वर्षभरात मी जे जे बोललोय ते मी माझ्या मुख्यमंत्री महोदयांकडनं करून घेण्याचा प्रयत्न केलाय. अनेकांनी म्हणलं की कोठेंनी अशा व्यथा मांडल्या, ही माझी व्यथा नाहीये, ही माझी भूमिका आहे. आपल्याला कधी बोललो नाही, कधी कोणाला माहिती नाही, परंतु हे आज व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरनं बोलावंसं वाटतं. मागच्या 3 महिन्यापासून मी माझ्या डोक्याला फेटा बांधून घेत नाही. मी संकल्प केलाय, जोपर्यंत आमच्या महिलांना रोज पाणी पुरवठा देणार नाही तोपर्यंत कुठल्याही फेट्याचा सत्कार मी स्वीकारणार नाही. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या कामासाठी, तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करेल, हा विश्वास देतोय. मी मोठं बोलत नाहीये, माझ्या प्रभाग 7च्या जनतेला विचारा. मी 2012 साली ज्या प्रभागातनं नगरसेवक झालो तिथं खूप पाण्याची टंचाई होती, जवळपास 70% काम त्या ठिकाणी मी पाण्याचं केलं, म्हणून मला शहरात लोक पाणीदार नगरसेवक म्हणायचे आणि हे काम मी करू शकलो, त्या कामाचा अनुभव माझ्याकडे आहे आणि मुख्यमंत्री महोदयांवरती माझा विश्वास आहे की ते जे बोलतात आणि ते करतात. एकीकडे मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची गॅरंटी देतोय आणि दुसरीकडे काँग्रेसचे खासदार विकास होणार नाही म्हणून गॅरंटी देत आहेत. तर मतदार बंधूंनो, तुम्हाला ठरवायचं आहे, जे काम करताय त्या काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचंय की जे काम न करता 3 महिन्यातनं 6 महिन्यातनं एखाद्या दिवशी सोलापुरात यायचं, एखाद्या तालुक्यात जायचं, एखादं 10 लाख रुपयाचं सभागृहाचं उद्घाटन करायचं आणि बोलायचं कोणावरती, तर मोदीजींच्या वरती बोलायचं. अशा फक्त गप्पा मारणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहायचं का जो प्रत्यक्ष विकास करतोय? एवढा सगळा विकास मी माझ्या भाषणामध्ये सांगितलाय, हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीने केलंय. आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहावा. तुमचा भाऊ म्हणून प्रत्येक प्रभागातलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझा असेल. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून हे कामं करून देण्याची जबाबदारी माझी असेल, हा विश्वास मी तुम्हाला देतोय. आज लाडकी बहीण योजना अनेक महिलांना अपेक्षित असलेली जिव्हाळ्याची ही लाडकी बहीण योजना आहे. ज्यावेळेस मला आठवतंय
आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही योजना जाहीर झाली, त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक, हेच महाविकास आघाडीचे लोक सांगायची की ही फसवी योजना आहे, ही योजना सुरू होणार नाही, या योजनेचे पैसे भरणार नाहीत. ज्यावेळेस पैसे जमा झाले त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक सांगायला लागले की विधानसभेच्या नंतरनं ही योजना बंद होणार आहे. आज जवळपास वर्षापेक्षा जास्त कालावधी या योजनेला झाला. योजना चालू होऊन 1.5 वर्ष झाली, पण ही योजना आजही सुरू आहे. मी जबाबदारीने सांगेल, तुमचा भाऊ म्हणून सांगेल, ही योजना जोपर्यंत मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, ही योजना चालूच राहणार. मी या सभेच्या माध्यमातून सगळ्या बहिणींना विनंती करतो की आपण ज्याप्रमाणे भाजपाचे आमदार निवडले त्याचप्रमाणे आपण उद्याच्या महापालिकेमध्ये आपल्या प्रभागातील 4 उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आपल्या भाजपच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवा. मिशन 75+ ही भाजपाची जी संकल्पना आहे ती पूर्ण करताना 100% भाजपा या दिशेने आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा. आम्ही सगळे आमदार पालकमंत्री महोदयांसमवेत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू की या लाडक्या बहिणींना 1500 नाही 2100 रुपये ह्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे, याच्यासाठीचा आग्रह सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात धरू आणि तोही विश्वास तुम्हाला या माध्यमातून पूर्ण करून देऊ. या विकासाच्या मुद्द्यावर आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या भाषणाचे सोलापूरकरांनी कौतुक केले. आमदार देवेंद्र कोठे यांनी भाषणादरम्यान केलेल्या विकास कामांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात त्या मागण्यांच्या पूर्ततेचे संकेत दिले. आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची शपथ घेऊन सांगितले की सोलापूरकरांना दररोज पाणी दिल्याशिवाय मत मागायला येणार नाही. सोलापूरकरांना दररोज पाणी देऊ शकलो नाही तर मी आमदारकीचा त्याग करेन, असंही आमदार देवेंद्र कोठे यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानाला सोलापूरकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात उचलून धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या निधीची यादीच आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांसमोर सादर केली. सोलापूरची विमानसेवा, IT पार्क, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली इंदिरा गांधी स्टेडियम, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, रेल्वे स्थानक येथील विकास कामं तसेच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराशेजारील तलाव परिसरात झालेली कामं सांगताना आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामावर टीका करणाऱ्या विरोधकांचाही चांगला समाचार घेतला. सोलापूर महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणाऱ्या, विवाहिका सत्ता मिळवण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीला सर्व 102 जागांवर उमेदवार देखील उभे करण्यात अपयश आलं आहे असं सांगत त्यांनी विरोधकांचे वाभाडे